नमस्कार. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे भोगी. काहीच नाही केले तरीही चालेल, पण तुम्हाला हे एक काम करायचे आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकूनच स्नान करायचे आहे. सर्व बाधा दूर होतील, दारिद्र्य संपेल, प्रगती होईल आणि सौभाग्य देखील तुमचे अखंड टिकून राहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा दिवस सूर्यदेवताला समर्पित आहे, म्हणून तुम्ही या दिवशी ओम घृणी सूर्याय नमः हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण हे कोणती वस्तू टाकणार आहोत हे पुढे बघणारच आहोत. 3 दिवसाचा हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजेच संक्रांत, त्याच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत. हे तिन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नवीन वर्षातील हा पहिला सण आहे आणि या सणाच्या सुरुवातीने सर्व सणांना सुरुवात होत असते. वेगवेगळे सण यानंतरच सुरू होतात. यानंतर याच महिन्यामध्ये रथसप्तमी देखील येते. रथसप्तमीचे देखील विशेष महत्त्व आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ हा चालत असतो. तर संक्रांत हा सौभाग्यवतीचा सण आहे. त्यामुळे तुम्हाला हा विशेषतः योग्य पद्धतीने आणि नियमानुसारच साजरा करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला त्याचे फळ शीघ्र आणि चांगल्या पटीने प्राप्त होते आणि तुम्हाला आशीर्वाद देखील देवांचे कायम तुमच्यावर राहतात. तर उद्या ही भोगी जी आहे, तर भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये ही भोगीची भाजी बनवली जाते. त्यासोबतच बाजरीची भाकरी आणि त्याला तीळ लावलेले असतात अशी भाकरी बनवली जाते. याचा नैवेद्य देखील देवाला अर्पण केला जातो. अनेक ठिकाणी भोगीच्या दिवशी भोगविडे करण्याची देखील परंपरा आहे. विड्याच्या पानांचा आणि सुपारीचा भोगविडा तयार केला जातो. असे 7 सुवासिनींना भोगविडे दिले जातात. तर ही देखील परंपरा काही ठिकाणी आहे. संध्याकाळी हा सण साजरा केला जातो. परंतु तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी हे काम आवर्जून करायचे आहे. सौभाग्यवतीचा हा सण आहे आणि सौभाग्य अखंड टिकून राहावे, तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्या समस्या येऊ नयेत, यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. कारण हा वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो, तो म्हणजे भोगी या सणाच्या दिवशी. म्हणजे संक्रांतीच्याच या सणाच्या 3 दिवसापैकी एके दिवशी किंवा 3 दिवशी केला तरी चालेल. परंतु तुम्हाला ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे आणि ती प्रत्येकाच्याच घरी असते. कधीकधी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या काही चांगले आणि वाईट दोन्ही कर्म कळत नकळत घडलेले असतात आणि या कर्माचे आपल्याला भोग भोगावे लागत असतात. तर भोगीच्या या शुभ दिवशी या सर्व भोगांपासून सुटका होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व बाधा तर दूर होतीलच, परंतु तुमच्या आयुष्यात कोणतेही संकटे येणार असतील तर त्याआधीच ते नष्ट होतील. नकारात्मकता जर तुमच्या अंगामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये असेल, तर ती देखील पूर्णतः नष्ट होईल. इडापिडा नष्ट होईल. अर्थातच या सर्व समस्या दूर झाल्या तर दारिद्र्य संपेल. कारण माता लक्ष्मीला घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता आणि कोणतीही बाधा नसलेली हवी, तेव्हाच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या अखंड आशीर्वादासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या घरादाराची प्रगती देखील होणार आहे. तर उद्या हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर उद्या तुम्हाला सकाळीच ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही 8 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. ज्यावेळेस तुम्ही अंघोळ करणार असाल त्यावेळेला तुम्हाला हे काम करायचेच आहे. पौराणिक कथेनुसार भोगीचे विशेष महत्त्व आहे. भोगीचा दिवस हा भगवान इंद्राला समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली, यामुळे त्याचे आभार मानले जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते. नवीन कपडे देखील या दिवशी परिधान केले जातात. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. काही ठिकाणी तर जुन्या आणि अनावश्यक असलेल्या वस्तू जाळल्या देखील जातात. याचा अर्थ असा आहे की मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता कमी करून नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने, उत्साहाने करावी आणि यामुळे वर्षभर तुमची प्रगती व्हावी, हाच हेतू यामागचा असतो. भोगीच्या दिवशी विशिष्ट प्रकारची एक भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी ही खूप पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला भोगीची भाजी, खेंगट असे देखील म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, त्यामध्ये बोर देखील टाकले जातात. त्यासोबतच कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात आणि ही मिक्स भाजी तयार केली जाते. या सर्वांची मिळून एक लेकरूवाळी भाजी असे देखील म्हणतात. थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
मूग डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि बाजरीची भाकरी, त्यासोबतच बाजरीच्या भाकरीला तीळ लावलेले असतात आणि त्यासोबत लोणी, पापड, वांग्याचे भरीत असे अनेक पदार्थ खाल्ले जातात. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र ठिकाणी केली जाते, मात्र ती करण्याची पद्धत थोडीफार फरक देखील प्रत्येक ठिकाणी असतो. बाजरीची भाकरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तिळात लावलेली भाकरी खाल्ल्याने तुमच्या अंगात उष्णता टिकून राहते आणि थंडीच्या दिवसामध्ये उष्णता अत्यंत महत्त्वाची असते. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्यदेवतांची पूजा आवर्जून केली जाते. त्यासोबतच भोगीच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य देखील देवाला अर्पण केला जातो. सवाष्णीसह सर्वजण एकत्र जेवायला बसून सवाष्णींना देखील हा भोगीची भाजी आणि भाकरी हेच जेवण वाढले जाते. जेवणानंतर दान दक्षिणा देण्याची देखील पद्धत आहे. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल, न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणून भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ घेणारा वा उपभोगणारा असे देखील म्हटले जाते आणि या दिवशी भोगी आवर्जून प्रत्येकाने साजरी करावीच. त्यासोबत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू देखील टाकायच्या आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व रोगही दूर होतात. सर्व संकटे, आजारपण, कोणत्याही बाधा सर्व काही नष्ट होणार आहे. कारण भोगीच्या भाजीला जितके महत्त्व या दिवशी आहे, तितकेच महत्त्व अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकण्याला देखील आहे. यामुळे देखील तुमचे शरीर आणि मन पवित्र आणि शुद्ध होते. कारण भोगीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी बरेच जण पवित्र नद्यांवर स्नान करतात, परंतु प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. म्हणून अनेक जण या दिवशी घरीच अभ्यंग स्नान करत असतात आणि काही विशेष वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी टाकल्या जातात. या वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपले आधीचे कोणतेही पाप असो, वाईट कर्म असो, भोग असो, ते पूर्ण संपत असतात आणि सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते. तुमच्या आयुष्यात सतत जर काही ना काही बाधा येत असतील, तुमचे कोणतेही कर्म जे आहेत, जे वाईट असो किंवा चांगले, त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागतच असतात. तर वाईट कळत नकळत झालेल्या कर्मांचे भोग तुम्हाला भोगावे लागत असतील तर हा उपाय तुम्हाला करणे महत्त्वाचे आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच हे स्नान करायचे आहे किंवा तुम्ही ज्या वेळेला अंघोळ करणार आहात त्यावेळेस हे काम करा. तर सर्वप्रथम तुम्हाला अंघोळ करण्यापूर्वी एक वाटीमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. पांढरे तीळ तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्याप्रमाणे तुम्ही हे तीळ घेऊ शकता. वाटीभर घ्या किंवा एक मूठभर घेतले तरीही चालेल. त्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. त्याचं उटणं तयार करायचे आहे. जेव्हा तुम्ही तीळ बारीक करणार आहात तर त्यामध्ये थोडीशी हळद देखील आवर्जून टाकावी. यामुळे उटण्याला रंग देखील छान येईल आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळदीमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता ही देखील दूर होत असते. हळद, गोमूत्र आणि पांढरे तीळ याचं उटणं तयार करून अंघोळीपूर्वी तुम्हाला ते उटणं तुमच्या अंगाला लावून घ्यायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ का टाकावेत? कारण संक्रांतीमध्ये तर पांढऱ्या तिळाचेच जास्त महत्त्व आहे, परंतु भोगी हा सण पितृदेवतांना देखील समर्पित आहे आणि पितृदोष नष्ट होण्यासाठी तुम्ही काळे तीळ टाकू शकता आणि पांढरे तीळ देखील तुम्हाला आवर्जून थोडेसे टाकायचे आहेत. त्याचबरोबर गंगाजल देखील थोडेसे टाकायचे आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळते तिथे 5-10 रुपयाला एखादी छोटीशी बॉटल मिळते, ती आवर्जून घरात आणून ठेवावी. ही प्रत्येक कोणत्याही अमावस्या, पौर्णिमेला किंवा विशेष तिथीवर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्त्व असते, परंतु प्रत्येकाला शक्य नसेल तर हे गंगाजल तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकता. अत्यंत सोपे काम आहे, फार याला वेळ देखील लागत नाही. तर हे तुम्ही घरामध्ये आणून ठेवायलाच हवी. त्यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी गुरु या मंत्राचा देखील जप करायचा आहे. यामुळे सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत असते. या दिवशी सर्व स्त्रियांनी नहायचे असते, तर केसांवरून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तुम्ही अशा प्रकारे हे उटणं लावून आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून स्नान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म हे नष्ट होतात, भोग हे दूर होतात. मी तुम्हाला यामध्ये ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू धार्मिक मान्यतेमध्ये विशेष आहेत. हळदीमुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल, सर्व दरिद्रता नष्ट होणार आहे आणि बाकीच्याही वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या वस्तूंना संक्रांतीच्या या काळामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून तुम्ही आवर्जून उद्या ह्या तिन्ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत.
त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचे आहे. एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचे आहे व त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा थोडेसे काळे तीळ टाकले तरी चालेल. आणि याने तुम्हाला सूर्यदेवताला जल अर्पण करायचं आहे. ओम घृणी सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेला करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची देखील विधिवत पूजा करायची आहे. देवांना अभिषेक करत असताना त्यांच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत व त्याने त्यांना स्नान घालायचे आहे. तर नक्की हे काम करा, अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भोगीच्या दिवशी प्रत्येकानेच करायला हवे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणत हा व्हिडिओ मी इथंच संपवते. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.